ज्या रेवला जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व गावातील प्रमुख नेत्यांच्या या बैठकीसाठी या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच नेतेगण आणि खास करून कोट्टलगीचे कर्नाटकातील सरपंच शिव तिल्यान, कारण बाकी सगळे महाराष्ट्रातले असले तरी कर्नाटकातले शिवादा असलेले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माणग्याळ, सोन्याळ, वसपेट, गुड्डापूर, अंकलगी, कुळावाडी, लकडेवाडी, जाडबोबला, उटगी आणि खास करून या ज्या विठुरायाच्या मंदिरात या ठिकाणी आपण ही सभा घेतलेली, त्या सोन्याळ गावातील सर्वच आमचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि ज्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून, माझ्यावर विश्वास ठेवून जे काही इथं ज्येष्ठ मंडळी आज या ठिकाणी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी काँग्रेस पक्षात स्वागत करतो आणि 2019 ला ज्या पद्धतीनं या जत तालुक्यातील दुष्काळी भागातील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आज जत तालुक्यानं दिली आणि ते 19 ते 24 आज या ठिकाणी 5 वर्षात जे काही या तालुक्यासाठी, या तालुक्याचा आवाज उठवण्यासाठी जो काही पाठपुरावा केला ते आपण सगळ्यांनी जवळून बघितले. जो निधी आपल्याला आतापर्यंत म्हणजे एखाद्या गावात एखादं सभागृह मिळायचं, एखादा रस्ता मिळायचा, पण मी आज या ठिकाणी ठाम सांगू शकतो की प्रत्येक गावात कमीत कमी 10 कामं आज या निमित्तानं आपल्या गावात वेगवेगळ्या निधीतून आपली कामं झाली आणि मग तुमच्या समोर येत असताना ही येणारी विधानसभा आपण लढवायची. ती लढवत असताना काँग्रेस पक्षच का आणि काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी जे आज काँग्रेस पक्षाने आज केलेला आहे ते आज तुमच्या त्या काँग्रेस पक्षाच्या निमित्तानं, त्या काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून ज्या काही अडीअडचणी या तालुक्यातल्या होत्या, खास करून पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर होता, पण आज गेल्या 19 ते 24 पर्यंत जे काही या तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक होता तो पुसण्याचं काम सुद्धा या प्रथम नागरिकाच्या माध्यमातून झालेलं आहे, मी आज ठाम सांगू शकतो. आणि त्याच विकासाच्या मुद्द्यावर आज मी तुमच्या समोर येतो. येणारी विधानसभा ही आपल्याला त्याच मुद्द्यावर लढवायची. आज इथं जे समोर बसलेले सगळे आपण प्रत्येक गावातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नागरिक, प्रमुख पाईकर आणि आज या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जे काही या 5 वर्षात झालेलं काम आहे ते आज आपण या गावातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं. म्हणून येणारी विधानसभा लवकरच आचारसंहिता लागेल, पण आचारसंहितेच्या आधी प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईज आपल्या कार्यकर्त्यांची बैठक झाली पाहिजे, त्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली पाहिजे, आपण केलेल्या कामाचा उहापोह झाला पाहिजे आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या इलेक्शनला आपण ही कामं आपल्या गावात पोहोचवली पाहिजेत.
ही भावना ठेवून आज या ठिकाणी आपली ही बैठक होती। यावेळेस इलेक्शनची रणधुमाळी सुरू होईल त्यावेळेस ज्या ज्या गावात प्रचार सभा होती त्यावेळेस मी या ठिकाणी तुमच्या समोर येईल आणि त्या निमित्तानं मी आपली भूमिका स्पष्ट करेन। कारण बऱ्याच जणांनी आमच्या बसुकाकांनी असू दे, त्याचबरोबर मार्केट कमिटीच्या चेअरमननी जी काही भूमिका मांडली ती भूमिका खऱ्या अर्थानं सोन्याच्या गावाचं प्रेम माझ्यावर आहे आणि ते शेवटपर्यंत राहणार हे आज या निमित्तानं आपण तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिले। कोण जाणारे गेले पण त्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर आज जी ज्येष्ठ मंडळी आज या निमित्तानं प्रवेश केलेले आहे त्यांचा आणखीन एकदा या निमित्तानं मी स्वागत करतो। आणि जे काही झालेलं आहे ते ज्या त्यावेळेस जाहीर सभेत याला उत्तर दिलं जाईल एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगतो। आणि ही येणारी इलेक्शन ही आपण काँग्रेसचा उमेदवार म्हणून आपल्या समोर येणार आहे आणि ती आपली काँग्रेसची भूमिका आपण सगळ्यांनी या निमित्तानं मांडावी एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो की बरेचशी कामं झाले नाही झाले हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात ಹಿಂದಗಡೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಕನ್ನಡ ಓಪನ್ದಾಗಿ ಜಾಹಿರ್ ಸಭಾ ಯಾವ ಇರ್ತಾವ ಆ ಜಾಹಿರ್ ಸಭಾದಾಗ ಏನು ಹೇಳೋದು ಹೇಳ್ತೀನಿ ಆಳಾಗ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕನ್ನಡ ತಿಳಿತದ ಮರಾಠಿನೂ ತಿಳಿತದ।